पण अगोदर आहे ना आपल्या प्रेक्षकांना हे सांगूयात की फॉसिल फ्यूल हो आणि बायोफ्यूल हो यातला फरक काय ते सांग. हो बघा, फॉसल फ्युएल म्हणजे काय? फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीच्या पोटातून काढलेलं इंधन. आणि बायोफ्युएल म्हणजे काय? शेतीतून तयार झालेलं इंधन. म्हणजे आता आपल्याकडे जर बायोफ्युएल जर कशा तयार होते जर आपण बघितलं तर आता बघा, बायोफ्युएल तयार होते ऊसापासून. खरं तर आत्ता शोध लागलेला नाही ह्याचं. 1931 मध्ये ब्राझील नावाच्या देशामध्ये ऊसाच्या मळीपासून पॉवर अल्कोहोल, आता ज्याला आपण इथेनॉल म्हणतो, त्यावेळेस त्याचं नाव पॉवर अल्कोहोल होतं. पॉवर अल्कोहोल तयार होतंय असं 31 मध्ये शोध लागला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 1945 ला पंडित नेहरूंना ह्याची आठवण झाली का तर आपल्या इथं डिझेल पेट्रोलचं शॉर्टेज होतं. ते म्हणले की देशामध्ये इंग्रजाचं सरकार आहे आणि इंग्रजाची तेलाची एकच कंपनी आहे, बर्मा शेल. जोपर्यंत इंग्रज जाणार नाही तोपर्यंत बर्मा शेल जाणार नाही, आणि जोपर्यंत बर्मा शेल जाणार नाही तोपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या ऊसापासून मी पॉवर अल्कोहोल तयार करू शकत नाही, वाहनाला इंधन म्हणून वापरू शकत नाही. दुर्दैव आहे, 45ला त्यांना वाटलं, 47ला देश स्वतंत्र झाला, पण 2001 पर्यंत कोणीही निर्णय केला नाही. आणि तो निर्णय केला कोण? नितीन गडकरींनी, अटल बिहारी वाजपेयीजी. बरं. अटल बिहारी वाजपेयीजीच्या सरकारमध्ये 2001ला 5% इथेनॉल वापरायचा निर्णय घेतला. आणि त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये खरं तर म्हणजे मुंडे साहेब, गडकरी साहेब, MK अण्णा पाटील साहेब, ते सगळेजण हे तिघं आपल्या महाराष्ट्रातले नेते आणि ग्रामीण विकास मंत्री होते MK अण्णा पाटील. ह्या सगळ्यांनी अटलजीला सांगितलं आणि तो धोरण आलं. परंतु दुर्दैव असं आहे, अटलजीचं सरकार गेलं आणि इथेनॉल बी गेलं. आणि मग पुन्हा 14 मध्ये जेव्हा मोदी साहेबाचं सरकार आलं, मोदी साहेबाच्या सरकारने 20% पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायचा निर्णय केला. आणि त्या काळामध्ये नितीन गडकरी साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला. पाठपुरावा गडकरी साहेबाचा आणि निर्णय मोदी साहेबाचं. आणि मग आता हे सुरू झालेलं आहे, हे बायोफ्युएल आहे. त्याच्यानंतर मक्यापासून इथेनॉल निर्मिती सुरू झाली. आणि आता उद्या आपल्या जगामध्ये एक नवीन चमत्कार होऊ लागलाय. नुमालीगड नावाची भारत सरकारची एक पेट्रोलियम कंपनी आहे, त्याचे CMD आहेत भास्कर फुकन. ते आसाममध्ये जगातली पहिली रिफायनरी बांबूपासून इथेनॉलची सुरू होऊ लागलेली आहे. आणि ह्याच्यातला आनंद सांगतो तुम्हाला, ऊसापासून इथेनॉल आता काही वेगळं राहिलेलं नाही. पण ऊस कुठं होते हो? ऊस होते पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर कर्नाटकामध्ये आणि गुजरातच्या काही भागामध्ये. 1 हेक्टर ऊस जर लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागतंय. आणि 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतंय. बरं. 1 लिटर पाणी, एक हेक्टर ऊसाला 2 कोटी लिटर पाणी, 1 टन ऊस गाळलं 80 लिटर इथेनॉल. आणि हेच जर आपण बांबूमध्ये बघितलं, 1 हेक्टर बांबूला 20 लाख लिटर पाणी, 2 कोटीच्या ऐवजी 20 लाख. आणि आपण जर इथेनॉल तयार केलं तर 250 लिटर एका टनात. बरं. आणि मिथेनॉल जर तयार केलं तर 600 लिटर. मिथेनॉल 600, इथेनॉल 250, आणि पाणी फक्त 20 लाख लिटर. आणि मग ऊस जसं काही विशिष्ट भागातच येते, बांबूचं तसं नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपल्या देशात कुठल्याही राज्यात बांबू येते. आणि मग आता तुम्ही जर स्वप्न जर बघणार असाल की काही दिवसामध्ये फॉसल फ्युएल बंद केल्याशिवाय आपली जगात मानवजात वाचणार नाही, फॉसल फ्युएल बंद होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि अशा काळामध्ये आपण आता 16 लाख कोटी रुपयाचं डिझेल पेट्रोल आयात करतो. बघा, तुम्हाला एक 4-5 वर्षात अशी बातमी कळेल की ज्या देशापासून आपण इंधन आयात करतो 16 लाख कोटी रुपयाचं, त्या देशामध्ये आपण ऊसापासून, मक्यापासून, तांदळापासून, बांबूपासून आपण इथेनॉल आणि मिथेनॉल
जगाला पुरवठा करण्याची क्षमता असलेला देश आपलं होईल. आणि 3 ट्रिलियन इकॉनॉमी नाही, 10 ट्रिलियनच्या पुढची इकॉनॉमी फक्त तेलामध्ये होईल. आणि मग तो दिवस खऱ्या अर्थानं आपण जर स्वयंपूर्ण व्हायच्या बाबतीत जर बोलतो, स्वयंभू व्हायच्या बाबतीत जर बोलत असलो, अमेरिकेचे ट्रम्प आपल्याला रोज उठून धमक्या देतात, तेल इथून घ्या तिथून घेऊ नका. उद्या आपण सांगूत की जगाला कोणाला तेल पाहिजे का? तर जगामध्ये 48 देश असे आहेत की जिथं बांबू येतं आहे. आणि आपण एक गोष्ट लहानपणी जे ऐकत होतो, इंग्रज म्हणायचे हिंदुस्तान सोने की चिडिया आहे. का? तर आपल्या एवढं सूर्यप्रकाश जगात कुणाकडे नाही आहे. आणि या सगळ्या सूर्यप्रकाशाचा आणि एवढ्या जंगलाचा उपयोग करून आपण बायोफ्युएल हे सगळ्या जगाला पुरवू शकतो. हे बायोफ्युएल आणि फॉसल फ्युएलमधला सगळ्यात मोठा खेळ आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.